नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण. कापसावरील 11% शुल्क आयात शुल्क केंद्र शासनाने 1 जानेवारीपासून पूर्ववत लागू केल्यानंतर कापसाच्या दरात चढ उतार झालेले आहेत. कापसावरील 11% शुल्क आयात शुल्क शासनाने 1 जानेवारीपासून पूर्ववत लागू केल्यानंतर कापसाच्या दरात चढ उतार सुरू झाले आहे. महिनाभरात सुमारे 500 रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे पांढऱ्या सोन्याचा भाव हा पुन्हा दबावात आलेला आहे. जानेवारी अखेरीस कापसाला देशांतर्गत बाजारात 8,000 रुपयापर्यंत भाव मिळत होता. मात्र फेब्रुवारीत अमेरिकासोबतच्या व्यापारात करारानंतर आयात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि दरात घसरण झाली. सध्या बहुतांश बाजार समित्यात कापसाचे व्यवहार 7,400 ते 7,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी बोंड अळी व इतर बोंड अळ्यासह यंदा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादन 10 ते 15% घट झाल्याचे अंदाज आहे. अनेक भागात 2 ते 3 वेळा वेचणी करावी लागली. या कामी मजुरीवर मोठा खर्च वाढला. दुसरीकडे उत्पादन कमी आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. CCI खरेदीला मुदतवाढीचा मागणी. जिल्ह्यातील 16 खरेदी केंद्रावर भारतीय कापूस महामंडळाकडून म्हणजे CCI कडून 7,090 रुपये प्रति हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाला आहे. ही खरेदी 27 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित असून त्यानंतर शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कापसाची विक्री करावी लागणार आहे. यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची शासकीय हमीभाव खरेदीला मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरातील चढ उतार, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पादन या तिहेरी संकटामुळे कापूस उत्पादन शेतकरी सध्या आर्थिक दबावाखाली आहे. शासनाने बाजारात स्थिरता आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. तर बाजाराची स्थिती कशी आहे चला तर बघूया. सरकीचे भाव हे 4,000 ते 4,200 रुपये प्रति क्विंटल आहे. तर रुई म्हणजे कापसाचे भाव हे 65 सेंट प्रति पाऊंड आहे. रुई खंडीचे भाव हे 53,500 ते 54,000 रुपयापर्यंत आहे. यंदा पावसामुळे कापसाची उत्पादनात घट झाली आहे. त्यातच CCI कडून देखील या महिन्याच्या अखेरीपर्यंत कापसे खरेदी होणार असल्याचे कापूस दर आणखी दबाव येण्याची भीती आहे, असे गोविंद वैराळे कापूस विषयाचे अभ्यासक यांनी सांगितले आहे. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 75 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,600 रुपये, सर्वात दर भेटले 7,500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी, आवक आलेली 101 क्विंटलची. किमान दर भेटले 7,689 रुपये, कमाल दर भेटले 7,969 रुपये, सर्वात दर भेटले 7,829 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणा, जात आहे 1 8,401 मध्यम स्टेपला, आवक आलेली 406 क्विंटलची. किमान दर भेटले 7,865 रुपये, कमाल दर भेटले 8,002 रुपये, सर्वात दर भेटले 7,961 रुपये. पुढची बाजार समिती पारशिवनी, जात आहे H4 लांब स्टेपला, आवक आलेली 1,404 क्विंटलची. किमान दर भेटले 7,350 रुपये, कमाल दर भेटले 7,600 रुपये, सर्वात दर भेटले 7,525 रुपये. त्यानंतरची बाजार समिती जालना, जात आहे हाबिड, आवक आलेली 1,527 क्विंटलची. किमान दर भेटले 7,810 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,906 रुपये. त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे, जात आहे LRA मध्यम स्टेपल, आवक आलेली 1,180 क्विंटलची. किमान दर भेटले 6,600 रुपये, कमाल दर भेटले 7,945 रुपये, सर्वात दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती घाटंजी, जात आहे LRA मध्यम स्टेपल, आवक आलेली 19 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,700 रुपये, सर्वात दर भेटले 7,500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला, जात आहे लोकल, आवक आलेली 2196 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामुंज, जात आहे लोकल, आवक आलेली 1,301 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. पुढची बाजार समिती उंबरेड, जात आहे लोकल, आवक आलेली 944 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,760 रुपये, सर्वात दर भेटले 7,570 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जात आहे लोकल, आवक आलेली 1,400 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,795 रुपये, सर्वात दर भेटले 7,600 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा, जात आहे लोकल, आवक आलेली 1,298 क्विंटलची. किमान दर भेटले 6,300, कमाल दर भेटले 7,725, सर्वात दर भेटले 6,800 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.